उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकांचा आढावा घेतलाय। यानंतर पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही त्यांनी दिलेत। तर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच जय पवारांच्या निवडणूक लढवण्यावरही त्यांनी आज भाष्य केलंय। आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत, मला त्याबद्दल काय बोलायचं नाही। मी फक्त ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या, त्याच्यामध्ये GR पण काढला आणि चौकशी झाली। त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली, म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता। असं निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती, कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं। अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे। खरं मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही।